Hello, students. Welcome to the next session of molecular basis of inheritance. So, last lecture we have to studied the central dogma of protein synthesis. So, DNA gives information to mRNA, and mRNA gives information for polypeptide. That means protein synthesis is nothing but central dogma. So the first step of the central dogma is ट्रान्स्क्रिप्शन ही पहिली स्टेप आहे प्रोटीन सिंथेसिस मधली. ती आपल्याला आजच्या तासामध्ये खूप डिटेल अभ्यासायची आहे. ह्या ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं बघा, तुम्हाला थोडंसं डिटेल दाखवतो. ही सेल आहे, हे त्याचं न्यूक्लियस आहे, न्यूक्लिअर इन्व्हिलोप म्हणतो आपण. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आणि याला न्यूक्लिअर पोर्स असतात. ह्याच्या इनसाइडला लिक्विड पार्ट असतं. हा दाखवलेला पार्ट आहे, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मधलं लिक्विड आहे, याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. काय म्हणायचं? न्यूक्लिओप्लाझम. प्लाझम म्हणजे फ्लुइड, लिक्विड असतं, केंद्रकामध्ये असतं. न्यूक्लिओप्लाझम म्हणायचं, केंद्र द्रव म्हणायचं. हा जो बाहेरचा पार्ट आहे, बाहेरच्या पार्टमध्ये पण फ्लुइड भरलेलं असतं, केंद्रकाच्या बाहेर पण फ्लुइड असतं. याला म्हणायचं सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. प्लाझम मीन्स लिक्विड, फ्लुइड. सायटो मीन्स सेल, पेशीद्रव म्हणायचं याला. आता जो DNA असतो तो केंद्रकामध्ये असतो, इथं DNA असतो. आणि हा डबल स्टँडर्ड, डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं DNAची. याच्याकडे माहिती साठवलेली असते, इन्फॉर्मेशन स्टोअर केलेले असतात. हा DNAचा पार्ट आहे. ओके. आता ट्रान्स्क्रिप्शन होणार म्हणजे काय? DNA हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे, तो केंद्रकातून बाहेर येणार नाही आहे. ओके. मग प्रोटीन सिंथेसिस तर होणार आहे कुठं? सायटोप्लाझममध्ये. तर याचा अर्थ याच्याकडे असणारी माहिती बाहेर नेणारं कोणतरी लागेल, आणि म्हणून या DNA पासून DNAची कॉईल ओपन होते आणि त्याच्यापासून एक नवीन RNA तयार केला जातो, सिंगल स्टँडर्ड RNA तयार केला जातो, की ज्याच्याकडे माहिती घेतली जाते. हा जो आहे हा RNAचा पार्ट आहे, ज्याला आपण मेसेंजर RNA म्हणतो. म्हणजे हा DNA आहे, हा mRNA आहे, mRNA मेसेंजर RNA आहे. हा तयार झाला, DNAची इन्फॉर्मेशन कोणाकडे आली? mRNAकडं. ह्या एकूण प्रोसेसला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. कशा पद्धतीनं होतं हा पार्ट आपण डिटेल बघणार आहे. सो कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन्स फ्रॉम DNA, वन स्ट्रँड ऑफ DNA टू दी सिंगल स्टँडर्ड mRNA इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. सो डेफिनेशन काय होईल बघूया आपण. दी कॉपिंग of genetic informations from कोणाकडून कोणाकडे काय ट्रान्सफर केलं जातं? जेनेटिक इन्फॉर्मेशन्स फ्रॉम DNA, वन स्ट्रँड ऑफ DNA टू सिंगल स्ट्रँड ऑफ mRNA. फ्रॉम वन स्ट्रँड of DNA to the single strand to the single strand of mRNA
is called as transcription, is called as transcription. ओके, काय केलंय बघा इथं, कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन्स फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ DNA टू दी सिंगल स्टँडर्ड mRNA इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. आता ही जी ट्रान्सक्रिप्शन आहे इज द फर्स्ट स्टेप इन प्रोटीन सिंथेसिस. सो इट इज फर्स्ट स्टेप इन प्रोटीन सिंथेसिस. ही आपण डेफिनेशन बघितलेली आहे ट्रान्सक्रिप्शनची. व्याख्या लिहून घ्या ट्रान्सक्रिप्शनची, बोर्डवरती आहे. ओके, डेफिनेशन लिहिलेले असेल तुम्ही. तर हे जे ट्रान्सक्रिप्शन आहे यासाठी जो DNA असतो, हा DNAची जर लोकेशन आपण बघितली, प्रोकॅरियोटिक सेल असेल, प्रोकॅरियोटिक सेल, याचा जो DNA असतो, सो DNA प्रेझेंट इन न्यूक्लियाइड. म्हणजे ही प्रोकॅरियोटिक सेल आहे, बॅक्टेरियल सेल आहे. या त्याचा सेल इन्व्हिलोप आहे. आपल्याला माहीत आहे बॅक्टेरियल सेलला 3 लेयर्स, 3 आवरण असतात. आणि आतील लिक्विड पार्ट असतो हा सायटोप्लाझमच आहे. याला सायटोप्लाझमच म्हणायचं. आणि याचा जो DNA असतो तो सर्क्युलर असतो आणि तो या ठिकाणी DNA सायटोप्लाझममध्ये ओपन असतो. याला म्हणायचं न्यूक्लियाइड. सो दिस इज कॉल्ड ॲज न्यूक्लियाइड. ओपन असतं ज्याच्यावरती आवरण नसतं. युकॅरियोटिकचं न्यूक्लियस मात्र वेल डेव्हलप्ड असतं आणि युकॅरियोटिकचा DNA हा मात्र न्यूक्लियसमध्ये असतो. सो युकॅरियोटिक सेलमध्ये जो DNA असतो, सो प्रेझेंट इन न्यूक्लियस. सो दिस इज द eukaryotic cell, this is the prokaryotic cell. This is eukaryotic cell and this is the prokaryotic cell. म्हणजे DNAची लोकेशन कळाली तुम्हाला. ट्रान्सक्रिप्शन युकॅरियोटिकच्या कुठं होणार आहे, न्यूक्लियसमध्ये. प्रोकॅरियोटिक सेल असेल तर कुठं होणार आहे, ते सायटोप्लाझममध्येच होणार आहे. आता हे ट्रान्सक्रिप्शन नक्की कधी होतं, व्हेन ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस. सो ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन G1 and G2 फेज ऑफ दी सेल सायकल. सो इट ऑकर्स, ट्रान्सक्रिप्शन ऑकर्स इन टेक्स प्लेस, ट्रान्सक्रिप्शन takes place in G1 and G2 phase of cell cycle. बघा इकडे लक्ष द्या. सेल सायकल तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. ही सेल आहे, याच्यामध्ये फेजेस असतात, 4 फेजेस असतात. एक M फेज, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. हे या साईडनं सेल सायकल कंटिन्यू होते. याला म्हणायचं फर्स्ट ग्रोथ फेज. G1 फेज आहे, याला काय म्हणायचं, फर्स्ट ग्रोथ फेज. सिंथेटिक फेज असते, इथं DNAचं रेप्लिकेशन होतं. G1ला फर्स्ट ग्रोथ म्हणायचं, याला सेकंड ग्रोथ म्हणायचं. आणि M ही मियोटिक किंवा मायटोटिक फेज असते. हे MCQसाठी लक्षात ठेवा. S फेजमध्ये काय होत असतं, रेप्लिकेशन. DNAचं काय होत असतं, रेप्लिकेशन. आणि G1 आणि G2 फेजमध्ये काय होत असतं, ट्रान्सक्रिप्शन होत असतं. सो ट्रान्सक्रिप्शन ऑकर्स इन और टेक्स प्लेस इन G1 and G2 फेजेस ऑफ दी सेल सायकल. ग्रोथ, फर्स्ट ग्रोथ फेज, सेकंड ग्रोथ फेज, याच्यामध्ये हे ट्रान्सक्रिप्शन होत असतं. सेल सायकलमधला पार्ट असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा सेल डिव्हिजन होते, सेल सायकल होते आणि त्याच्या G1 फेजमध्ये आणि G2 फेजमध्ये
ट्रान्स्क्रिप्शन होतं आणि त्याच्या यस फेजमध्ये मात्र काय होत असतं, यस सिंथेटिक फेज असते सेल सायकलची, तिथं रेप्लिकेशन होत असतं. तर हे दोन महत्त्वाचे शब्द आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आता हे ठीक आहे, ट्रान्स्क्रिप्शन होणार आहे, मग तो DNA mRNA सिंगल स्ट्रँडेड होणार आहे. तर त्यासाठी काय आवश्यक असतं, तर त्यासाठी एन्झाईम आवश्यक असतं. कोणतं एन्झाईम आवश्यक असतं, तर आपल्याला काय तयार करायचं आहे, DNA पासून माहिती घेऊन काय तयार करायचं आहे, mRNA तयार करायचं आहे. मी लास्ट लेक्चरलाच तुम्हाला सांगितलं की कोणताही प्रोडक्ट तयार करायचा असेल तर पॉलिमरेज एन्झाईम लागतं, कारण पॉलिमर तयार केला जातो, मोठा मॉलिक्यूल तयार केला जातो. मग कोणता तयार करायचा आहे, तर RNA. आणि म्हणून या ठिकाणी लागणारं एन्झाईम असतं ते RNA पॉलिमरेज एन्झाईम असतं, की जे ट्रान्स्क्रिप्शनमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. सो इट ट्रान्स्क्रिप्शन रिक्वायर्ड एन्झाईम RNA पॉलिमरेज. हे RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे, हे एन्झाईम ट्रान्स्क्रिप्शनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतं. सो एन्झाईम रिक्वायर्ड इज RNA पॉलिमरेज. काय होतं, जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होतात कोणाकडून, DNA कडून mRNA कडं. प्रोकॅरियोटिक सेलचा DNA असतो, याला न्यूक्लियाइड म्हणायचं. यूकॅरियोटिकचा DNA असतो, याला न्यूक्लियस म्हटलं जातं, न्यूक्लियसमध्ये असतो. ट्रान्स्क्रिप्शन टेक्स प्लेस इन G1 and G2 फेजेस ऑफ सेल सायकल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तुम्हाला मी न्यूक्लियाइडची लोकेशन दाखवलेलं आहे, सायटोप्लाझममध्येच ट्रान्स्क्रिप्शन होतं. यूकॅरियोटिक सेल पण दाखवलेलं आहे, याच्या न्यूक्लियस पार्टमध्ये ट्रान्स्क्रिप्शन होत असतं. आणि हे सगळं ट्रान्समिशन घडवून आणण्यासाठी एक एन्झाईम लागतं, RNA पॉलिमरेज. ओके, ही इंट्रोडक्शन आहे ट्रान्स्क्रिप्शनची. इंट्रोडक्शन लिहून घ्या, हव्या असतील तर तुम्हाला त्या डायग्रामसुद्धा लक्षात ठेवण्यासाठी साईडला काढून घ्या. प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन टेक्स प्लेस इन स्पेसिफिक पार्ट ऑफ DNA. DNAच्या एका विशिष्ट भागामध्ये ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस होते की त्या ठिकाणी त्या प्रोटीनसाठी आवश्यक असणारी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. तर त्या स्पेसिफिक पार्ट ऑफ DNAला, समजा आपल्याकडं हा एक DNA आहे, हा DNA आहे, ही त्याची बेस पेअरिंग आहे. डबल हेलिक्स DNA आहे. समजा mRNA तयार करण्याचा सिक्वेन्स या पार्टमध्येच आहे, एका विशिष्ट पार्टमध्ये आहे. तर हाच DNAचा पार्ट असतो, हा DNAचा पार्ट आहे, हा ओपन केला जातो. हा एवढाच पार्ट असतो, हा ओपन केला जाईल. मग इथून ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होणार आहे. इथं सुरुवातीला असतो तो प्रमोटर रिजन असतो, प्रमोटर. हा मिडल जो पार्ट असतो, इथून इथंपर्यंतचा माहिती देणारा पार्ट असतो, हे बेस पेअरिंग असतं. इथले न्यूक्लियोटाइड हे फ्री झालेले आहेत, कारण हा जो चेनचा पार्ट असतो तो ओपन केलेला असतो. याला स्ट्रक्चरल जीन म्हटलं जातं, स्ट्रक्चरल जीन. आणि या ठिकाणी हा एंड पार्ट असतो, इथं ट्रान्स्क्रिप्शन पूर्ण होणार आहे, याला टर्मिनेटर म्हणायचं. काय म्हणायचं, टर्मिनेटर, कारण या ठिकाणी टर्मिनेशन होणार आहे, चेन थांबणार आहे. तर ज्या ठिकाणी हा प्रमोटर असतो, हे जे युनिट आहे, या युनिटला म्हणायचं, इथून सुरुवातीपासून इथंपर्यंतचं जे युनिट आहे, या युनिटला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन युनिट. सो segment of DNA which is to be transcribed किंवा transcribed segment of DNA is called as
ट्रान्सक्रिप्शन युनिट. याच्यापासून mRNA तयार होणार आहे, याच्याजवळची माहिती दिली जाणार आहे, याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन युनिट. अ सेगमेंट ऑफ DNA, अ सेगमेंट ऑफ DNA which is transcribed किंवा segment of DNA which is transcribed is called as transcription unit. Transcription unit. So segment of DNA which is transcribed is called as transcription unit. हा DNA चा पार्ट आहे की जिथं माहिती असते तो ओपन होतो आणि त्याच्यापासून mRNA तयार केला जातो. याच्यापासून इथे mRNA तयार होईल. हा mRNA आपण दाखवूया. mRNA तयार केला जाईल, याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन युनिट. पण हे ट्रान्सक्राइब करण्यासाठी जे एन्झाईम लागतं ते एन्झाईम असतं RNA पॉलिमरेज. सो रिक्वायर्ड द एन्झाईम RNA पॉलिमरेज. हे जे एन्झाईम असतं हे प्रमोटर रिजनला कनेक्ट केलं जातं. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रमोटर रिजन आहे या ठिकाणी एक एन्झाईम कनेक्ट केला जातं RNA पॉलिमरेज. हे जसजसं पुढं जाईल तसतसं mRNAची चेन सिंथेसिस होते. म्हणजे आमच्या लक्षात आलं आहे की DNAचा असा पार्ट आहे की ज्याच्याकडे प्रोटीन सिंथेसिसची माहिती असते, जो ट्रान्सक्राइब्ड होत असतो, त्या सेगमेंटला, त्या युनिटला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन युनिट. आणि एका ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये 3 महत्त्वाचे पार्ट असतात. एक असतो प्रमोटर की जिथून सुरुवातीला ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट होतं, इनिशिएशन पॉईंट म्हणायचं. दुसरा असतो स्ट्रक्चरल जीन की ज्याच्याकडून ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन घेतली जाते. आणि तिसरा असतो टर्मिनेटर की जिथं जाऊन हे ट्रान्सक्रिप्शन एंड होणार आहे, टर्मिनेट होणार आहे, याला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन युनिट. हे डबल हेलिक्स मी दाखवलेलं आहे, ही कॉईल दाखवलेलं आहे. हा प्रमोटर आहे, हा स्ट्रक्चरल जीन असतो इथं आणि इथं टर्मिनेटर असतो. ओके, हा mRNA तयार होत असतो. कसा तयार होणार आहे पुढं आपण डिटेल पाहणार आहोतच. तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन युनिट कळालेलं आहे. डायग्राम काढून घ्या. याच्यापेक्षाही तुम्हाला सोपी डायग्राम देणार आहे. याचे 3 पार्ट महत्त्वाचे आहेत. एक स्ट्रक्चरल जीन आहे, दुसरा प्रमोटर आहे आणि टर्मिनेटर आहे. हा जो प्रमोटर असतो हा जनरली 5 प्राइम एंडला असतो. 5 प्राइम एंडला कनेक्टेड असतो. 5 प्राइम एंड. टर्मिनेटर असतो हा 3 प्राइम एंडला असतो. 3 प्राइम एंडला असतो. आता ह्या वरच्या स्ट्रँडकडून जर माहिती घेतली असेल तर हा जो स्ट्रक्चरल जीन असतो याची पोलॅरिटी ही 2 प्रकारची असते. समजा हा स्ट्रक्चरल जीन आहे, ह्या स्ट्रक्चरल जीनमध्ये कोडिंग पार्ट आणि नॉन कोडिंग पार्ट असे 2 पार्ट असतात, 2 स्ट्रँड असतात. ज्याच्याकडून माहिती घेतली जाते त्या स्ट्रँडला म्हणायचं टेम्पलेट स्ट्रँड. काय म्हणायचं? टेम्पलेट स्ट्रँड. म्हणजे समजा याच्याकडून माहिती घेतली तर याला म्हणायचं टेम्पलेट. आणि त्याच्या समोरचं जे स्ट्रँड असतं त्याला कोडिंग स्ट्रँड म्हणायचं. कोडिंग स्ट्रँड म्हणायचं. कोडिंग स्ट्रँड आणि टेम्पलेट स्ट्रँड हे जनरली ह्या दोघांचे जर आपण बघितलं डिटेल याच्या साह्याने, याच्याकडून माहिती घेतली जाते त्याला म्हणायचं टेम्पलेट स्ट्रँड. आणि त्याच्या समोरचं DNAचं स्ट्रँड असतं की ज्याचा सिक्वेन्स आणि RNAचा सिक्वेन्स सेम असतो, याला म्हणायचं कोडिंग स्ट्रँड. आता त्या दोघांच्या डायरेक्शन कशा असतात, काय असतं, हे ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे. व्याख्या लिहून घ्या याची. इवन ही डायग्राम पण काढून घ्या. यापेक्षा एक सोपी डायग्राम आपण बघणार आहे. ओके, ओके बघा आपल्या टेक्स्टबुकमध्ये जी डायग्राम आहे ट्रान्सक्रिप्शन युनिटची,
हा जो DNA चा पार्ट आहे, समजा आपण या साईडला पोझिशन लिहूया, ही 3' पोझिशन आहे, त्याच्या अपोजिट असते 5', त्याच्यासमोर असते 3' आणि त्याच्या अपोजिट असते 5'. याला 5'5' असं म्हटलं जातं. हा डबल स्ट्रँडेड DNA चा पार्ट आहे. ब्ल्यू कलरचं दाखवलेला DNA चे 2 स्ट्रँड्स आहेत. हा सुरुवातीला लिहिलेला आहे, हा प्रमोटर आहे, प्रमोटर. हा जो आहे हा स्ट्रक्चरल जीनचा पार्ट आहे, स्ट्रक्चरल जीन. आणि इथे येऊन ट्रान्सक्रिप्शन थांबणार आहे, याला म्हटलं होतं टर्मिनेटर. टर्मिनेटर. ओके, 3 पार्ट कळाले तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन युनिटचे. एक असतो प्रमोटर, दुसरा स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. आता बघूया आपण, हा प्रमोटर असतो हा मोस्टली जनरली हा 5' डायरेक्शनला असतो आणि टर्मिनेटर हा 3' एंडला असतो. सो प्रेझेंट ॲट 5' एंड, ॲट 3' एंड. इनिशिएशन पॉईंट असतो, इनिशिएटर असतो, स्टार्ट दी किंवा इनिशिएशन म्हणतो आपण, याची सुरुवातीची स्टेप असते ती इथून होते, इनिशिएशन. ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करतो म्हणून इनिशिएशन पॉईंट म्हणायचं, टर्मिनेशन म्हणायचं, टर्मिनेशन पॉईंट. इनिशिएशन पॉईंट. हा टर्मिनेशन पॉईंट आहे. याला काय केलं जातं, RNA पॉलिमरेज असतं एन्झाईम, हे कनेक्ट करण्याची साईट असते. सो साईट फॉर RNA पॉलिमरेज. युकॅरियोटिक सेलमध्ये प्रोकॅरियोटिक सेल असेल, प्रोकॅरियोटिक सेल असेल तर याच्यामध्ये सिग्मा फॅक्टर असतो, या साईडला सिग्मा फॅक्टर. सिग्मा फॅक्टर या ठिकाणी असतो. युकॅरियोटिकमध्ये साईट फॉर RNA पॉलिमरेज असते, प्रोकॅरियोटिकमध्ये सिग्मा फॅक्टर असतो प्रोमोटर रिजनला. ओके, हे टर्मिनेशन एंड असतं, इथं मात्र टर्मिनेट होतं आणि हे टर्मिनेशन झालं म्हणजे सुरुवातीला इथं हा इनिशिएशन पॉईंट येतो, प्रमोटर येतो. हा आला की याला RNA पॉलिमरेज एन्झाईम कनेक्ट केलं जातं आणि मग मात्र ही DNA चा डबल हेलिक्स कॉईल आहे ती ओपन होते. ओपन झाले की 2 स्ट्रँड असतात. हे जे वरती लिहिलेलं आहे याला आपण म्हणूया टेम्पलेट, टेम्पलेट स्ट्रँड, की ज्याच्याकडून माहिती घेतो. कोण माहिती घेत असतो, mRNA घेत असतो. याला काय म्हणायचं, टेम्पलेट स्ट्रँड. याची डायरेक्शन असते ती 3' टू 5' डायरेक्शन असते. बरोबर त्या टेम्पलेट स्ट्रँडच्या अपोजिट असतं, याला म्हणायचं कोडिंग स्ट्रँड, कोडिंग स्ट्रँड. हे कॉम्प्लिमेंटरी असतात एकमेकाला. याची डायरेक्शन असते 5' टू 3', 5' टू 3' डायरेक्शन असते. याला असंही म्हटलं जातं अँटीसेन्स स्टँड, अँटीसेन्स स्ट्रँड. याला म्हटलं जातं सेन्स स्ट्रँड. अँटीसेन्स स्ट्रँड आणि सेन्स स्ट्रँड. इथं लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन नको. mRNA तयार करण्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन कोणाकडे असते, टेम्पलेटकडे असते. सप्लाय इन्फॉर्मेशन, गिव्ज इन्फॉर्मेशन्स. इन्फॉर्मेशन्स. हे स्ट्रँड मात्र सिमिलर टू दी RNA असतं. फक्त फरक एवढाच आहे की DNA मध्ये थायमिन बेस असतो, त्याच्याऐवजी इथं युरियासिल असतो. सो
सिमिलर टू दी RNA. जो mRNA तयार होणार आहे ते mRNAच्या सारखंच असतं, mRNA. फरक एवढाच असतो की इन्स्टेड ऑफ T इट शोज दी U. सो इन्स्टेड ऑफ T थायमिन देर इज युरॅसिल. हा डिफरन्स असतो सेम स्ट्रँडकडं आणि हे टेम्पलेट स्ट्रँड असतं कोडिंग किंवा याला अँटी कोडिंग असंही म्हटलं जातं. आणि मग ही DNA ट्रान्स्क्रिप्शनची जी डायरेक्शन असते, सो डायरेक्शन ऑफ सिंथेसिस, ज्याला आपण डायरेक्शन ऑफ ट्रान्स्क्रिप्शन म्हणू, डायरेक्शन ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. ही जी डायरेक्शन आहे ती 5 प्राइम टू 3 प्राइम एंडच्या साह्याने होते. सो 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन असते. हा MCQ आहे. म्हणजे RNA पॉलिमरेज असते ते या साईडनी रीडिंग करत असतं, नायट्रोजिनस बेसेसचं असेल, न्यूक्लिओटाइड्स असतील. सो RNA पॉलिमरेजची जी डायरेक्शन आहे, सो डायरेक्शन ऑफ RNA पॉलिमरेज सेम डायरेक्शन असते 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा हा या साईडचा सिक्वेन्स रीड केला जाईल, mRNA तयार होईल आणि तयार झालेला mRNA शेवटचा पार्ट असतो तो टर्मिनेटर असतो. आणि इथं आलं की चेन टर्मिनेट होते आणि चेन थांबते. सो टर्मिनेशन पॉईंट असतो, इथं चेन स्टॉप होते. स्टॉप दी ट्रान्स्क्रिप्शन, एंड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन, एंड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. मग इथं DNA वेगळा होतो, RNA पॉलिमरेज एन्झाईम असतं तेही सेपरेट होतं. सो रिलीज RNA पॉलिमरेज आणि मेक दी रिकॉइलिंग. जो DNA ओपन झालाय त्याचं पुन्हा रिकॉइलिंग होईल. सो कॉजेस रिकॉइलिंग ऑफ DNA. आणि मग हा केंद्रकात तयार झालेला जो mRNA असतो, हा mRNA बाहेरच्या बाजूला येईल. पण बाहेर यायच्या अगोदर जो mRNA तयार झाला आहे त्या mRNAला म्हटलं जातं प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. आणि मग त्याचं मॅच्युरेशन होतं, फंक्शनल mRNA तयार होतो. सो न्यूली फॉर्म्ड mRNA इज कॉल्ड ॲज प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. Newly formed mRNA is called as newly formed mRNA is called as primary transcript. काय म्हणायचं याला, प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. म्हणजेच mRNA असतो आणि हा केंद्रकातून बाहेर येतो, सायटोप्लाझमकडे माहिती घेऊन येतो आणि मग या ठिकाणी ट्रान्स्क्रिप्शन कंप्लीट झालेलं असतं. म्हणजे तुम्हाला हा जो पार्ट आहे हा ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशनचा पार्ट आहे. हा डिटेल आपण पाहणारच आहोत ट्रान्सलेशन. पण ट्रान्स्क्रिप्शन युनिट काय असतं, कशा पद्धतीनं ते पार्ट्स काम करतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, समजलेलं असेल. अजून एकदा आपण व्यवस्थित थोडंसं याचं रिव्हिजन करूया. बघा पुन्हा एकदा, हे DNAचे 2 स्ट्रँड आहेत, ब्ल्यू कलरनी दाखवलेले आहेत. त्याचे 3 पार्ट असतात. एक प्रमोटर असतो, स्ट्रक्चरल जीन असतो आणि टर्मिनेटर असतो. प्रमोटर हा नेहमी 5 प्राइम एंडला असतो, तर टर्मिनेटर असतो 3 प्राइम एंडला. हा इनिशिएशन पॉईंट आहे, तर हा टर्मिनेशन पॉईंट आहे, इथं स्टॉप होणार आहे.
साईट फॉर आर एन ए पॉलिमरेज, याला आर एन ए पॉलिमरेज कनेक्ट केला जातो युकॅरियोटिक सेलमध्ये. इथं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सिग्मा फॅक्टर असतो. काय असतो? सिग्मा फॅक्टर. आणि स्ट्रक्चरल जीन म्हटलं तर या स्ट्रक्चरल जीनमधले जे 2 स्ट्रँड आहेत, एक ज्याच्याकडून माहिती घेतली जाते एम आर एन ए सिंथेसिससाठी किंवा ज्या स्ट्रँडवरती एम आर एन ए तयार होतो त्या स्ट्रँडला काय म्हणायचं? टेम्पलेट स्ट्रँड. शिल्लक राहिलेल्या स्ट्रँडला काय म्हणायचं? कोडिंग स्ट्रँड. टेम्पलेट स्ट्रँडची डायरेक्शन असे असते 3' to 5'. कोडिंग स्ट्रँडची डायरेक्शन असते ती 5' to 3' असते. 5' to 3' डायरेक्शन असते. ही त्याची पोलॅरिटी आहे. आता हे जे स्ट्रँड आहे याला म्हणायचं अँटीसेन्स स्ट्रँड, याला म्हणायचं स्ट्रेन स्ट्रँड. गिव्ज इन्फॉर्मेशन फॉर एम आर एन ए. गिव्ज इन्फॉर्मेशन फॉर एम आर एन ए. एम आर एन एसाठी माहिती दिली जाते. आणि इथं मात्र हे जे स्ट्रँड असतं ते एम आर एन ए सारखं असतं, फक्त त्या ठिकाणी टीच्या ऐवजी यू बेस आलेला असतो. आणि जे डायरेक्शन ऑफ ट्रान्स्क्रिप्शन आहे ती 5' to 3' या डायरेक्शनने ट्रान्स्क्रिप्शन होत असतं. डायरेक्शन आहे. इवन दो आर एन ए पॉलिमरेजची जी डायरेक्शन आहे ती पण हीच डायरेक्शन असते. आणि सगळ्यात शेवटी इथं आल्यानंतर टर्मिनेटर एंडला आल्यानंतर आर एन ए पॉलिमरेज वेगळं होतं. डी एन एचं पुन्हा कॉईल जी असते ती तयार केली जाते आणि नवीन एम आर एन ए तयार होतो. सो न्यूली फॉर्म्ड एम आर एन ए इज कॉल्ड ॲज प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. हे जे स्ट्रँड आहेत टेम्पलेट स्ट्रँड, कोडिंग स्ट्रँड, हे स्ट्रक्चरल जीनचे पार्ट आहेत. स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय असतो? ज्याच्यामध्ये एम आर एन एसाठी प्रोटीनसाठी इन्फॉर्मेशन असते याला म्हणायचं स्ट्रक्चरल जीन. अ सेगमेंट ऑफ डी एन ए विच कॅरीज द इन्फॉर्मेशन, विच कंटेन्स द इन्फॉर्मेशन कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल जीन. ओके, डायग्राम काढून घ्या बोर्डवरची इन्फॉर्मेशन. ओके, चला तर बघूया आपण फॉर्मेशन ऑफ टेम्पलेट अँड कोडिंग स्ट्रँड ऑफ डी एन ए हे कशा पद्धतीनं असतात. सुरुवातीला आपण डी एन एचे 2 स्ट्रँड दाखवूया. व्यवस्थित लक्ष द्या. हे डी एन एचे 2 स्ट्रँड आहेत. हे एक स्ट्रँड आहे, हे दुसरं स्ट्रँड आहे डी एन एचं. थोडी लांबी कमी दाखवूया, खाली आपल्याला माहिती लिहिता येईल. हे डी एन एचे 2 स्ट्रँड आहेत. समजा याला आपण 3' एंड म्हटलेलं आहे. हे 5' एंड आहे. अपोजिट असतं 3'च्या समोर 5' असतं, 5'च्या समोर 3' एंड असतं. हे अपोजिट डायरेक्शनला असतं. समजा याची डायरेक्शन ही अपवर्ड आहे तर याची डायरेक्शन ही डाऊनवर्ड असते. ओके, आता या दोघांच्या मध्ये हे डी एन एचे 2 स्ट्रँड आहेत, सेपरेट झालेले आहेत. इथं काही बेस सिक्वेन्स आपण दाखवूया. काही न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आपण दाखवूया. कोणतेही घेतलं तरी चालतील. उदाहरणार्थ आपण घेऊया ATGCAT. फक्त यू कुठेही घ्यायचा नाही, सी घेऊया उदाहरणार्थ. इकडं सिक्वेन्स त्याला कॉम्प्लिमेंटरी लिहायचं आहे आपल्याला. एचं पेअरिंग कोणाचं होतं आपल्याला माहीत आहे. बेस पेअरिंग असतं A+T किंवा T+A अशी पेअर असला पाहिजे. G∠C किंवा C∠G अशी पेअर असायला पाहिजे. त्यामुळे इथं हे आहे तर समोर काय असणार आहे? टी म्हणजे एची पेअर होईल, जीची पेअर CC असते, सी म्हणजे जीची पेअर होईल, टीचीच पेअर होईल, एची पेअर असेल आणि जीचीच पेअर असेल. ही डी एन एचे 2 स्ट्रँड आहेत. असं आपण गृहीत धरूया की ह्या डी एन एच्या स्ट्रँडपासून एम आर एन ए तयार होणार आहे. या साईडला एम आर एन ए तयार होणार आहे. तर ज्याच्याकडून एम आर एन ए तयार होण्यासाठी माहिती घेतली जाते याला म्हणायचं टेम्पलेट स्ट्रँड. मग हे जर टेम्पलेट असेल तर त्याच्या समोरचं डी एन एचं स्ट्रँड असतं याला कोडिंग स्ट्रँड म्हणायचं. कोडिंग स्ट्रँड म्हणायचं.
ओके, की ज्याच्याकडून माहिती डायरेक्टली घेतली जात नाही, माहिती ज्याच्याकडून घेतली जाते याला टेम्पलेट स्ट्रँड म्हणायचं. हे कोडिंग स्ट्रँड आहे. याची डायरेक्शन जनरली बघितली तर ती 3' to 5' अशी डायरेक्शन असते. कोणाची? टेम्पलेट स्ट्रँडची डायरेक्शन आहे 3' to 5. कोडिंग स्ट्रँडची डायरेक्शन असते 5' to 3, अपोजिट असते. हे जे स्ट्रँड असतं जनरली कोडिंग स्ट्रँडला म्हटलं जातं सेन्स स्ट्रँड. याला म्हटलं जातं अँटी सेन्स स्ट्रँड. अँटी सेन्स स्ट्रँड. आता ह्या टेम्पलेट स्ट्रँडची माहिती घेऊन या ठिकाणी mRNA तयार होणार आहे. हा mRNAचं स्ट्रँड दाखवतोय मी. कोणाचं स्ट्रँड आहे? mRNAचं. जर इथं 3' असेल तर इथं काय असणार आहे? 5' एंड असणार आहे. या साईडला 3' एंड असणार आहे. आता जी माहिती घ्यायची आहे ती याला अनुसरून जोडायची आहेत बेस पेअर. इथं ए आहे तर इथं टी येणार नाही. mRNAमध्ये RNAमध्ये टी नसतो, टी फक्त DNA मध्येच असतो. त्या टीच्या ऐवजी यू असतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इथं ए आहे तर इथं टी जोडायचं नाही, इथं याला यू जोडूया आपण. टीला काय जोडायचं असतो? ए जोडायचा असतो. पेरिंग असतं. जीचं पेरिंग कोणाचे असतं? सी बरोबर. हे आपल्याला माहीत आहे. ए डबल बॉन्ड टी, जी ट्रिपल बॉन्ड सी. पण RNAमध्ये काय असतं बघा, याच्याऐवजी ए डबल बॉन्ड यू असतं. असं असतं RNAमध्ये. त्यामुळं RNAमध्ये DNAमध्ये टी असतो, RNAमध्ये त्याच्याऐवजी यू लिहायचं. जिथं जिथं टी आलेलं आहे त्या त्या ठिकाणी इकडे यू तयार होणार आहे. बघा, जीचं पेरिंग सीचं असेल तर GC पेरिंग होणार आहे. एचं पेरिंग TC होणार आहे. टीचं पेरिंग आहे, सॉरी टी लिहायचं नाही, एचं पेरिंग कोणाशी होणार आहे? UC होणार आहे. टीचं AC होईल आणि जी आहे त्याचं सी आहे म्हणजे जीची स्पेरिंग होईल. हा जो पार्ट आहे हा mRNAचा पार्ट आहे. सो दिस इज द mRNA. न्यूली फॉर्म्ड mRNA. याला प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट पण म्हटलं जातं. प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन. ओके. mRNA, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट, टेम्पलेट स्ट्रँड, कोडिंग स्ट्रँड हे सगळे फॉर्मेशन ऑफ टेम्पलेट अँड कोडिंग स्ट्रँड आहे. जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. याची डायरेक्शन वरती आहे तर याची डायरेक्शन ही खालच्या दिशेला असते. कारण सिंथेसिस ऑफ mRNA स्ट्रँड असतं त्याची डायरेक्शन असते 5' to 3. इथं डायरेक्शन लिहूया याची. सिंथेसिसची जी डायरेक्शन असते ती असते 5' to 3' डायरेक्शन. सो दीज आर दी फॉर्मेशन ऑफ टेम्पलेट स्ट्रँड. हे DNAचा पार्ट आहे. सो पार्ट ऑफ DNA पार्ट. आणि हा जो पार्ट आहे हा mRNAचा पार्ट आहे. mRNA हे नव्याने तयार झालेलं आहे, याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. ओके. डायग्राम काढून या बोर्डवरची.